राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि भव्य दिव्य अशा शिवस्मारक प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली। शिवस्मारकासाठी 3600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक याला 12 परवानग्या सगळ्या या राज्य सरकारने मिळवल्या। याचं सगळं पूर्ण कारवाई केली। याचं आम्ही टेंडर काढलं, त्याची प्रीबिड मीटिंग आमची झाली, त्याच्यामध्ये कंपन्या आल्या आहेत। ते आता फायनल त्याचं टेंडर आम्ही जे कॉस्ट टेंडर आहे ते कॉस्ट टेंडर आता मंजूर करतो आहोत। आणि या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दले, सागरी किनारा बेस्ट, पोर्ट ट्रस्ट, BNHS इंडिया, मत्स्य व्यवसाय विभाग, राष्ट्रीय सुरक्षा दल, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण या सगळ्यांची त्या ठिकाणी आपल्याला परवानगी मिळाली आहे। आणि 2 फेज मध्ये काम करायचं ठरवलं आहे। 3600 कोटी रुपयाचा खर्च आहे। त्यातल्या 2300 कोटीची पहिली फेज आहे, ज्याच्यामध्ये रेक्लेमेशन करून त्या ठिकाणी मोठा आयलंड आपण तयार करतोय। आणि मी तर असं म्हणतो की हा खर्च नाही, गुंतवणूक होणार आहे। कारण पर्यटनाच्या माध्यमातून पैसे तर परत येणारच आहेत, पण मोठी गुंतवणूक ही आहे की त्या ठिकाणी जो जाईल तो छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे कार्य केलं होतं, कशा प्रकारे त्यांनी रयतेचं राज्य आणलं, या संदर्भातली सगळी माहिती तिथनं घेऊन जाईल। तर एक मूल्याधिष्ठित असा समाज हा या ठिकाणी आपल्याला तयार करता येईल। आणि म्हणून या संदर्भातली सगळी कारवाई आम्ही पूर्ण केली आहे आणि लवकरच माननीय पंतप्रधानांच्या हस्ते याचं भूमिपूजन देखील आम्ही करतो आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।